हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 जून 2026. सुरू करूयात आजच्या लोकसत्ता अनालिसिस व्हिडिओला. परंतु तत्पूर्वी एक महत्वाची सूचना. आजच्या काळामध्ये माहितीची काही कमतरता नाही, उलट माहितीचा भडीमार आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. विद्यार्थ्यांना रोज नवीन व्हिडिओ देण्यापेक्षा परीक्षेसाठी खरोखरच आवश्यक असलेला कंटेंट देणे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे आता एमपीसी लायब्ररीवर वीकली करंट अफेअर्सचा एक नवीन अध्याय आम्ही सुरू करत आहोत. एक आठवडा एक नवीन व्हिडिओ, पण त्यामध्ये संपूर्ण आठवड्याचे करंट अफेअर्स, स्टॅटिक लिंकेजेस, PYQ आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. कारण आमचा उद्देश फक्त व्ह्यूज वाढवणे एवढाच नाहीये, तर तुमचे मार्क्स वाढवणे हा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, रोज माहिती देण्यापेक्षा परीक्षेत गुण मिळवून देणारी माहिती देणे आम्हाला अधिक महत्वाचे वाटत आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये विचारलेले होते की डेली व्हिडिओज आता येत नाहीयेत. त्यामुळे त्यांना सांगू इच्छितो की आपण डेली व्हिडिओ बंद केलेले नाहीत, तर आपण आता वीकली करंट अफेअर सुरू करत आहोत. त्याला देखील तुम्ही उत्तमोत्तम प्रतिसाद द्या, कारण परीक्षेसाठी अतिशय सुंदर व्हिडिओ ते बनवलेले आहेत. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या लोकसत्ता अनालिसिस मध्ये अतिशय महत्वाची पहिलीच न्यूज आहे जी फ्रंट पेजवर छापून आलेली आहे. ती म्हणजे 36,000 कोटींची नुकतीच कर्जमाफी ही आता जाहीर झालेली आहे. आणि या कर्जमाफीचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या अनुषंगाने ही बातमी आपल्याला अतिशय महत्वाची आहे. तुम्ही जर नोट्स काढत असाल तर 100% या बातमीचं मेन्शन आपल्या नोट्समध्ये झालंच पाहिजे. आता लक्षात घ्या, एकतर कर्जमाफीचं नाव काय? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. यामुळे किती शेतकऱ्यांना लाभ होतोय? तर जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आता यासाठी महत्वाची अट काय आहे, तर ती देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 2 लाखांपेक्षा कमी थकीत कर्ज असलेल्या 16,74,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार असून त्यांना खरीपासाठी पुन्हा कर्ज काढण्याचा मार्गही या ठिकाणी आता उपलब्ध होणार आहे. आता यासाठी कोण कोण अपात्र आहेत? तर या कर्जमुक्ती योजनेमध्ये राजकीय पदाधिकारी, यामध्ये मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत सदस्य, तसेच सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्र उपक्रम अधिकारी कर्मचारी, अनुदानित संस्थांचे अधिकारी कर्मचारी व आयकर प्राप्त व्यक्ती, बाजार समित्या, साखर कारखाने, सूतगिरणी, जिल्हा बँक, नागरी सहकारी बँक, दूध संघ आदी सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक व 25,000 रुपयाहून अधिक वेतन असणारे अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये पात्र नसणार आहेत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जे कोणीही गव्हर्नमेंट जॉबला आहेत, जे कोणी टॅक्स पेईंग असणार आहेत, त्यांना मात्र ही कर्जमाफी लागू नसणार आहे. त्यामुळे आणि त्यामध्ये दुसरी एक अट आहे, ती म्हणजे 2 लाखांपेक्षा कमी थकीत कर्ज असलेल्या 16 लाख जे कोणी शेतकरी आहेत त्यांचाच फक्त 7/12 कोरा होणार आहे. आता लाभ कोणाला या ठिकाणी येतात ते देखील मेन्शन केलेलं आहे. शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये उचल घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न केलेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीचे मुद्दल व व्याजासह अधिकतम 2 लाखांपर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना जमीन धारण्याचे क्षेत्र विचारात न घेता या कर्जमुक्ती योजनेचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज हे माफ होणार आहे आणि 2 लाखांपेक्षा म्हणजे मुद्दल आणि व्याज असे कमी कर्ज असलेले सुमारे 16,48,000 शेतकऱ्यांच्या 17.55 लाख कर्ज खात्यांवरील पूर्ण कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे सरकारवर 14,754 कोटींचा आर्थिक भार देखील पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण किती कोटींची कर्जमाफी आहे, तर 36,000 कोटींची ही कर्जमाफी आहे. 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. या कर्जमाफीचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे, हे देखील या ठिकाणी इथे मेन्शन केलेलं आहे. आता यामुळे शेतकऱ्यांना तर फायदा होणारच आहे, परंतु महाराष्ट्राच्या आर्थिक झोळीवर खूप मोठा ताण निर्माण होणार आहे. आधीच 40,552 कोटींची महसुली तूट, तर 1.5 लाख कोटींची वित्तीय तूट अपेक्षित असताना 2.78% असलेली राजकोषीय तूट 3% आत मर्यादित ठेवण्याचे मोठे आव्हान हे आता महायुती सरकारसमोर असणार आहे. आता यासोबतच पान नंबर 7 वर खूप छान पद्धतीने त्यांनी एक एक्सप्लेन केलेलं आहे की आतापर्यंत कोणकोणत्या कर्जमाफी होत्या आणि त्याचा लाभ आतापर्यंत कोणकोणत्या शेतकऱ्यांना झालेला आहे. हे बघा, हे आर्टिकल आहे पान नंबर 7 महाप्रदेश या पेजवर आहे आणि याचं नाव आहे कर्जमाफीचा तिजोरीवर बोजा. आता आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की कर्जमाफी ही जी काही शेतकऱ्यांसाठी घेतली जाते, याचा
खरंच तेवढा फायदा होतो का? किंवा याचा महाराष्ट्राच्या किंवा कोणत्याही राज्याच्या आर्थिक जुळीला कशा पद्धतीने परिणाम होतो? अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आता कर्जमाफी ही देण्यात आलेलीच आहे. परंतु आपल्याला माहीतच आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे 26,000 कोटी, तर शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत विजेसाठी 20,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तेवढी तरतूद अर्थसंकल्पामध्ये याआधीच केलेली होती. आणि आधीच लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीसाठी 45,000 कोटींचा खर्च अपेक्षित असताना आणखी 36,000 कोटींचा बोजा आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेसाठी सरकारवर पडणार आहे. कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मात्र आता मोठा बोजा येणार आहे. आता विकास कामावर कोणता परिणाम होईल? तर कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद नसल्याने पुरवणी मागण्याच्या माध्यमातून ही रक्कम आता उभी करावी लागणार आहे. यातून अन्य खर्चावर परिणाम होऊ शकतो. भांडवली खर्च कमी होऊन विकास कामावर परिणाम होऊ शकतो. कर्जाचा बोजा हा 11 लाख कोटींवर जाण्याची शक्यता असल्याने नवीन कर्ज काढण्यावरही मर्यादा येऊ शकते. कर्जावरील व्याज फेडण्याकरता यंदा 70,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम आता खर्च होणार आहे. त्यामुळे विकास कामावर देखील याचा परिणाम होईल. परत महाराष्ट्राच्या आता अर्थव्यवस्थेला तर हा बोजा येणारच आहे. परंतु आपल्याला शेतकऱ्यांना देखील तेवढ्याच पद्धतीने रिलीफ देणं हे देखील गरजेचं आहे. कारण आपल्याला माहीतच आहे, मागील काही दिवसांमध्ये एल निनोचं संकट हे यावर्षी अतिशय भयानक असणार आहे. अशा पद्धतीचे रिपोर्ट देखील आलेले आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनेच नव्हे तर सर्वच महाराष्ट्राच्या जनतेसाठी अतिशय दिलासादायक असणार आहे. अशा पद्धतीचं ही निर्णय आहे. बरं, आता ही पहिल्यांदाच कर्जमाफी झाली का? तर नाही. आत्तापर्यंत लक्षात ठेवा, 5 वेळा कर्जमाफी झालेली आहे. हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे देशामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी कोणी केलेली होती? तर 1980 मध्ये शेतकऱ्यांचे खावटी कर्ज हे त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अंतुले यांनी माफ केलेले होते. त्यानंतर 2008 मध्ये राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले होते. कर्जमाफीची रक्कम होती 71,000 कोटी रुपये. त्यावेळी पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग. त्यानंतर 2017-18 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि ही लागू केलेली होती आणि या अंतर्गत 35,000 कोटी हे माफ केलेले होते. त्यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. त्यानंतर 2019-20 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राबवलेली होती. त्यावेळेस मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे आणि त्यांनी 22,000 कोटी रुपये माफ केलेले होते. आणि आता 2026 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही लागू केलेली आहे आणि या कर्जमाफीची रक्कम आहे 36,000 कोटी आणि ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळामध्ये आता लागू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कर्जमाफी रिलेटेड ज्या कोणत्याही बाबी आहेत, महत्त्वाच्या फॅक्ट आहेत, हे आता इथे एक्सप्लेन केलेले आहेत आणि ह्या तुम्ही नोट डाऊन करणं अपेक्षित आहे. तर आता त्यासोबत त्यानंतर या ठिकाणी दुसरी महत्त्वाची इथे एक छोटीशी बातमी म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आलेल्या झिनत या वाघिणीने 4 बछड्यांना जन्म दिला. इथे बाकीची कोणतीही न्यूज महत्त्वाची नाही. लक्षात घ्या, सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प हा कुठे आहे? तर हा भारतातील ओडिशा या राज्यामध्ये आहे. अशा पद्धतीचा स्टेटमेंट हे आपल्याला महत्त्वाचं आहे. मागे जी कंबाईनची मुख्य परीक्षा झाली होती त्यामध्ये आपल्याला सिमलीपाल अभयारण्य कुठे आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला. तशाच पद्धतीने इथे एक सुरजागड खान प्रकल्प हे देखील दिलेले आहे. बाकीची न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची नाही, परंतु लक्षात घ्या, सुरजागड खान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुरजागड खान प्रकल्प आहे. त्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत. इथे एक महत्त्वाची एक छोटीशी न्यूज आहे ती म्हणजे कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्रीपदी आता डी.के. शिवकुमार यांची आता नियुक्ती झालेली आहे. काँग्रेसचे ते महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, परीक्षेमध्ये असा जर प्रश्न आला तर नवनियुक्त मुख्यमंत्री कोण आहेत कर्नाटकचे? तर डी.के. शिवकुमार. आणि कोणत्या पक्षाचे आहेत? तर काँग्रेस. या ठिकाणी अजून एक चित्रपट आहे. चित्रपटाचं नाव आहे द व्हॉइस ऑफ हिंद रजाब आणि याला आता नुकतीच सेन्सॉरची मंजुरी मिळालेली आहे. गाझामधील इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात मारली गेलेली 5 वर्षांची पॅलेस्टिनी मुलगी हिंद रजाब हिच्या सत्य घटनेवर आधारित ऑस्कर नामांकित द व्हॉइस ऑफ हिंद रजाब या चित्रपटाचा भारतातील प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आपल्याला फक्त चित्रपटाचं नाव माहिती पाहिजे आणि त्याच्या दिग्दर्शिका कोण आहेत? तर ट्युनिशियाच्या दिग्दर्शिका कौथर बेन हानिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यानंतर पुढे अजून एक छोटासा रिपोर्ट आलेला आहे. दिल्लीमध्ये 8 वर्षांतील सर्वाधिक स्वच्छ हवा झालेली आहे. अशा पद्धतीचं एक रिपोर्ट यावेळेस आता सादर झालेला आहे. वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने म्हणजेच CAQM याने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 5 महिन्यांमध्ये दिल्लीचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक म्हणजे AQI
हा सुधारून आता 211 वर आलेला आहे. म्हणजे एक मागील 5 वर्षांची आकडेवारी देखील या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला फक्त एवढंच एक हा रिपोर्ट कशा संदर्भात आहे, कोणी ही माहिती दिलेली एवढंच फक्त या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. आपण आता पुढे जाणार आहोत. या ठिकाणी आपण आता विचार या पेजवर आलेलो आहोत. जॉर्ज फर्नांडिस यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने एक जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयी हा लेख लिहिलेला आहे. आपल्याला माहीतच आहे जॉर्ज फर्नांडिस हे माजी केंद्रीय मंत्री देखील होते आणि महाराष्ट्रातील म्हणजे आपल्या स्पेसिफिकली मुंबईतील अतिशय महत्त्वाचे हे नेते होते. त्यामुळे त्यांच्याविषयी जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर हे आर्टिकलमधून खूप छान पद्धतीने त्यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर कुतूहल आपण जे दररोज एक आर्टिकल या ठिकाणी पाहतो. या कुतूहल या पेजमध्ये हवेचा दाब म्हणजे काय हे या ठिकाणी आजच्या आर्टिकलमध्ये मेन्शन केलेलं आहे. आता आपण रोज अशा पद्धतीची माहिती पाहतच आहोत. काल देखील अशा पद्धतीने फ्रॉस्ट याविषयी माहिती दिलेली होती आणि आज हवेचा दाब म्हणजे एअर प्रेशर याविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आपण जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये तर अशा पद्धतीचं वाचतच असतो, परंतु न्यूजपेपर वाचल्यामुळे आपल्याला जो काही बेसिक कंटेंट आहे हा देखील किती छान पद्धतीने कव्हर होतोय हे यातून आता दिसून येत आहे. आता हवेचा दाब म्हणजे काय, तर वातावरणामध्ये हवेच्या वजनाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारा जोर म्हणजेच हवेचा दाब. समुद्र सपाटीपासूनची उंची, तापमान, आर्द्रता यांचा परिणाम हवेच्या दाबावर होत असतो आणि याच याच रिलेटेड आपलं क्लायमेट देखील अफेक्ट होत असतं. म्हणजेच भारतातील वातावरण आणि हवेच्या दाबामुळे त्याच्यावर होणारा परिणाम हेच या ठिकाणी आता मेन्शन केलेलं आहे. खूप छान पद्धतीने यांनी इथं एक्सप्लेन केलेलं आहे. हवेचा दाब मोजण्यासाठी वायू भारमापक म्हणजेच बॅरामीटर हे यंत्र वापरलं जातं. हे देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि मिलीबार म्हणजेच एमबी किंवा हेक्टोपास्कल म्हणजेच HPT हे त्यांचं एकक आहे. हवेचा दाब समुद्र सपाटीवर सुमारे 1013 मिलीबार असतो. हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि वातावरणातील तापमानामध्ये दर 8 मीटर उंचीला अंदाजे 1 मिलीबार दाब कमी होतो. यालाच ॲडियाबॅटिक प्रेशर असं देखील म्हटलं जातं. ह्या खूप आपल्या कंटेंटचा भाग आहेत. हवं असेल या रिलेटेड जर तुम्हाला अजून वाचायचं असेल, तर तुम्ही भूगोलाच्या पुस्तकामध्ये वातावरण किंवा क्लायमेट जर इंग्लिशमध्ये वाचत असाल, तर क्लायमेट या चॅप्टरमध्ये तुम्हाला या रिलेटेड अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळू शकते. आता आपण पुढे जाणार आहोत. या ठिकाणी संपादकीय या पानावर गिरीश कुबेर सरांनी एक खूप छान संपादकीय लिहिलेलं आहे. मूल्य नाही मान तरी. म्हणजेच आता नुकतेच एक आरबीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तर यापुढे आता कागदाऐवजी प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय हा आरबीआयने घेतलेला आहे. तर याच रिलेटेड ही महत्त्वाची इथं माहिती दिलेली आहे. या प्लास्टिक नोटामुळे खरंच या फायदेशीर असू शकतात का? तर या ठिकाणी आपण हे आर्टिकल वाचल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजू समजून येऊ शकतात. विकसित जगातील इंग्लंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये अशा नोटा चलनात आहेत. या लवकर खराब होत नाहीत हे उघड आहे. विशेषतः पाऊस पाण्यात नोटा भिजणे हे आपल्याकडील मोठे संकट आहे. प्लास्टिकच्या नोटामुळे त्यावर आपण सहज मात करता येईल. दुसरे असे की अनेक प्लास्टिक चिजांप्रमाणे या नोटास दीर्घायुष्य लाभते. म्हणजेच एकदा नोटा छापल्या की वर्षानुवर्षे या नोटा चालतात आणि विशेष बाब म्हणजे या खराब जरी झाल्या तरी या नोटांचा पुनर्वापर करता येणं तंत्रदृष्ट्या शक्य आहे. म्हणजेच नोटा देऊन पुन्हा नोटा छापता येतात. तसेच या नोटा ATMsनेही देखील आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे प्लास्टिक नोटांचे फायदे आपण उत्तरामध्ये लिहू शकतो. यानंतर इथे काल आपण एक लेख पाहिलेला होता. अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी मेन्शन केलेलं होतं, की सरकारचा खरंच आरक्षण संपवण्याचा डाव आहे का? या रिलेटेड लेख होता आणि यालाच अजून एक या ठिकाणी आजचा लेख आहे. निखिल संजय रेखा अडसुळे यांनी हा लेख लिहिलेला आहे. धोरणात्मक दिवाळखोरी लोकशाहीला कुठे नेते? अशा पद्धतीचं या लेखाचं नाव आहे. हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे. काही गोष्टी त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यातीलच महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी मी हायलाइट केलेले आहे. शासनाने खुल्या प्रवर्गाची म्हणजेच ओपन कॅटेगरी ही थेट जात आधारित आरक्षणाच्या चौकटीशी गल्लत केलेली आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आजवरच्या अनेक निकालांनी हे वारंवार ओरडून सांगितलेले आहे, की खुला प्रवर्ग म्हणजे काही कोणतीही विशिष्ट जातीय कोटा नव्हे. तो केवळ गुणवत्तेवर आधारित एक मुक्त प्रवाह आहे, जो कोणत्याही लोकसंख्येच्या किंवा सामाजिक स्तराच्या पलीकडे जाऊन देशातील प्रत्येक नागरिकासाठी खुला असतो. त्यामुळे लक्षात घ्या, अशा पद्धतीचं हा आपण जे कालच्या आर्टिकलमध्ये पाहिलं होतं, की ओपन कॅटेगरीला जर एखाद्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी जर त्या कॅटेगरीचा जर फायदा घेतला, तर पुढे जाऊन त्याला ओपन कॅटेगरीमध्ये जाता येणार नाही. अशा पद्धतीचा एक 14 मे रोजी महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला होता आणि एकच दिवसामध्ये तो त्यांचा डिसिजन त्यांनी रिव्हर्स घेतलेला होता आणि याच रिलेटेड
हे आर्टिकल आहे. अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी हायलाइट केलेले पॉइंट्स आहेत ते तुम्ही वाचून घ्या. प्रसिद्ध अर्थतज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे एक आर्थिक सूत्र आहे. त्यांनी म्हटलेलं होतं की प्रत्येक सार्वजनिक धोरणात्मक निवडीची एक छुपी पण अपरिहार्य किंमत असते. जेव्हा सरकार पुरेशा अभ्यासाशिवाय नवीन नियम लागू करते तेव्हा त्याला अनेक न्यायालयीन याचिकांचा सामना करावा लागतो आणि ही कमकुवत धोरणे न्यायालयात टिकण्यासाठी सरकारला नामवंत वकिलांवर जनतेच्या करातून गोळा झालेला प्रचंड पैसा खर्च करावा लागतो आणि हा निधी पायाभूत सुविधा, दुष्काळ निवारण किंवा ग्रामीण आरोग्य यंत्रणेसाठी वापरता आला असता. त्यामुळे लक्षात घ्या याचा देखील कशा पद्धतीने म्हणजेच जो काही महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तो कशा पद्धतीने चुकीचा आहे आणि त्याचे परिणाम हे सामान्य जनतेला देखील कसे भोगावे लागू शकतात हे या ठिकाणी आता मेन्शन केलेले आहेत. आपण आता पुढे जाणार आहोत. या ठिकाणी विश्लेषण या घटकामध्ये आमदाराने राजीनामा दिला तर अपात्रतेची कारवाई सुरू राहते का, अशा पद्धतीचं या ठिकाणी अतिशय छान आर्टिकल आहे. एखाद्या आमदाराच्या विरोधात अपात्रतेची कारवाई सुरू असताना त्याने जर राजीनामा दिला तर ती कारवाई थांबते का, यावरील मतमतांतरे तामिळनाडूतील प्रकरणामुळे पुन्हा उफाळलेली आहेत. आता आपल्याला माहितच आहे की तामिळनाडूमध्ये आता नवीन सरकार आलेलं आहे. जे चित्रपट अभिनेते जोसेफ विजय यांच्या TVK या पक्षाने काँग्रेस, डावे, अन्य पक्षांच्या सहाय्याने सरकार स्थापन केलेले आहे आणि त्या ठिकाणी विश्वासदर्शक ठरावावर AIDMK या पक्षाच्या काही आमदारांनी देखील मतदान केलेलं होतं आणि आता त्यांच्या विरोधात आता 10व्या परिशिष्टानुसार अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका सादर केलेली आहे. परंतु हे सर्व घडत असतानाच त्या आमदारांनी तिथे राजीनामा दिलेला आहे आणि या राजीनामा दिल्यामुळे आणि या चारही सदस्यांचे राजीनामे त्यांनी स्वीकृत देखील केले. म्हणजे विधानसभेचे जे अध्यक्ष होते त्यांनी हे राजीनामे स्वीकृत केलेत. परिणामी हे चारही जण आता आमदार राहिलेले नाहीत. परंतु या आमदारांचे स्वीकृत केलेले राजीनामे रद्द करावेत, कारण या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई सुरू केलेली आहे, अशी मागणी अण्णाद्रमुक म्हणजे AIDMKच्या अध्यक्षांना पत्र पाठवून केलेले आहे. त्यामुळेच हा सध्या इथं खूप चर्चा सुरू होत आहे. या ठिकाणी सगळ्यात बाकी जे हायलाइट पॉइंट केलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्या. शेवटला एक खूप छान महत्वाचं त्यांनी दिलेलं आहे. 1992च्या नागालँडमधील किहोटो होलोहान विरुद्ध झासिलिहू खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या राजीनाम्यानंतर अपात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराचा फेरविचार करण्याची गरज नाही, असा निकाल दिलेला होता. सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यामध्ये वेगवेगळे निकाल दिल्याने राजीनामा दिला तरी अपात्रतेची कारवाई सुरू राहते का, यावर मात्र घोळ अजूनही आहे. परंतु विधानसभा अध्यक्षांनी राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार दिलेल्या कोणत्याही निकालाचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येते, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये देखील शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेवरील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे हे आर्टिकल देखील आपल्याला पॉलिटी म्हणजे जो काही राज्यघटना आहे याच्या कंटेंटच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. हे आर्टिकल आपण ऑलरेडी वाचलेलं आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. या ठिकाणी करिअर वृत्तांत या पेजवर चालू घडामोडींच्या आधारे अभ्यास कोणाचा, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने करू शकतो. फारुख नाईकवाडे सर यांनी हे आर्टिकल लिहिलेलं आहे. खूप छान आहे. परीक्षेचं नियोजन तुम्ही हे आर्टिकल वाचून करू शकता. आता यानंतर आपण पुढे इकॉनॉमी या पेजवर जाणार आहोत आणि अर्थशास्त्र या पेजवर अतिशय छान पद्धतीने एक आलेलं आहे. तत्पूर्वी इथे एक काही महत्त्वाच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. लांबलेल्या युद्धामुळे फाउंड्री उद्योग ही अडचणीत आलेला आहे. म्हणजे जे काही युद्ध सुरू आहे यामुळे फाउंड्री उद्योग देखील अडचणीत आलेला आहे आणि कशा पद्धतीने हा फाउंड्री उद्योग आपण इम्पॅक्ट झालेला आहे हे आपण आन्सर रायटिंगमध्ये करू शकतो. तुम्ही जर आन्सर रायटिंगमध्ये जे काही जागतिक युद्ध सुरू आहे त्या जागतिक युद्धाचे परिणाम कोणाकोणावर होत आहेत या अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर अशा पद्धतीचं हे लिहू शकतो. ह्या उद्योगांचं नाव लिहू शकतो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की शेतकऱ्यांना कशा पद्धतीने इम्पॅक्ट होऊ शकतो हे देखील आपण सांगितलेलं आहे. आता आजच्या आर्टिकलमध्ये फाउंड्री उद्योग देखील अडचणीत आलेला आहे. म्हणजे हे वेगवेगळे फॅक्टर आपण आन्सरमध्ये लिहिले तर अतिशय छान पद्धतीने आपलं उत्तर तयार होऊ शकतं. त्या ठिकाणी दुसरं एक आर्टिकल आहे. कृषी मंत्र्याकडून खरीपाचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि संयुक्त राष्ट्राकडून सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मी काही वेळापूर्वी सांगितलं की तुम्हाला एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर तापमान वाढ मोठी होऊन तीव्र उष्णतेची लाट, दुष्काळ आणि अतिवृष्टीसारखे हवामान संकटाचा धोका हा निर्माण होणार आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामानशास्त्र संघटनेने हा दिलेला आहे. त्यामुळे एल निनो याचा फटका आता सर्वसामान्य माणसांना देखील कशा पद्धतीने बसणार आहे हे या ठिकाणी दिसून येते. एल निनो म्हणजे काय हे तुम्ही सर्वांनी आता मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपण भूगोलामध्ये ही कन्सेप्ट वाचलेलीच असणार आहे. एल निनो आणि ला निना या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत आणि या हवामानशास्त्रीय रिलेटेड संकल्पना आहेत. या आपल्याला माहिती असणं आवश्यक
आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारण्यात येऊ शकतो. या ठिकाणी खाली अजून एक महत्त्वाचं दिलेलं आहे, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांचा नुकताच शपथविधी झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपल्या पदाची शपथ दिलेली आहे. आपल्याला माहिती पाहिजे की न्यायाधीशांना शपथ कोण देतं, कशा पद्धतीने देतं हे आपल्याला माहिती पाहिजे. तर कोणचे 5 न्यायाधीश आहेत, तर सरन्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा, न्यायमूर्ती अरुण पल्ली आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांना पदाची शपथ देण्यात आलेली आहे. आणि यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 37 वर गेलेली असून ही संख्या आतापर्यंतची सर्वोच्च आहे, हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर सीमावादात मध्यस्थीस नकार, हे या ठिकाणी एक आर्टिकल आहे. आपल्याला माहितीच आहे, नेपाळच्या पंतप्रधानांनी काल एक स्टेटमेंट दिलेलं होतं आणि त्यांनी एक आवाहन देखील केलेलं होतं की सीमा प्रश्न सोडवण्यासाठी आपण चीन आणि ब्रिटन या 2 देशांना बोलूया, परंतु भारताने कोणत्याही तिसऱ्या देशास मध्यस्थीस नकार दिलेला आहे आणि भारताने सांगितलेलं आहे की हा बायलॅटरल इश्यू आहे, हे 2 देश मिळूनच आपण सोडवू शकतो. त्यासोबतच इथे एक बाजूला एक आर्टिकल आहे, गुप्तचर संस्थेच्या संचालकपदी पुलटी यांची नियुक्ती झालेली आहे. आपल्याला माहितीच आहे की अमेरिकेतील तुलसी गबार्ड यांनी नुकताच एक राजीनामा दिलेला होता नॅशनल इंटेलिजन्स संचालक पदाचा, आणि या ठिकाणी आता त्यांच्या जागी बिल पुलटी यांची आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. यानंतर अर्थशास्त्र याच पेजवर आहोत आणि अर्थशास्त्रामध्ये एक खूप महत्त्वाचं आर्टिकल आलेलं आहे आणि त्या आर्टिकलचं नाव आहे, आता उत्पादक पातळीवरील महागाई धोरण. 15 जूनपासून आधारभूत वर्षही बदलणार आहे. अर्थव्यवस्थेतील महागाईच्या कलाचे अधिक वास्तववादी मूल्यांकनाच्या उद्देशाने सरकारने घाऊक किंमत निर्देशांकाची म्हणजे WPI ची प्रथा बंद करून त्याऐवजी जगात व्यापक प्रमाणात वापरात येणाऱ्या उत्पादन खर्च, कच्चा माल आणि सेवा क्षेत्रातील किमतीतील बदल असा उत्पादकाच्या पातळीवरील किमतींचा कल जोखणाऱ्या उत्पादक किंमत निर्देशांक म्हणजेच प्रोडक्शन प्राइस इंडेक्स म्हणजे PPI पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे सरकारने ठरवलेले आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपण इकॉनॉमीमध्ये वाचलेलंच असेल की आतापर्यंत आपण होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे WPI हा म्हणजेच घाऊक किंमत निर्देशांक हा आपण वापरत आलेलो आहोत, परंतु आता हा WPI बंद करून हा टप्प्याटप्प्याने PPI लागू करण्याचा निर्णय हा आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सध्याच्या WPI केवळ घाऊक बाजारातील वस्तूंच्या किमतीतील बदल दर्शवतो. यात केवळ वस्तूंचा समावेश होतो, सेवांचा होत नाही. पण PPI मुळे मात्र उद्योगांना कच्च्या मालाच्या किमती, अंतिम उत्पादनाच्या किमती यातील संबंध समजण्यास मदत होणार आहे आणि उत्पादकावर पडणारा खर्चाचा दबाव अंतिम उत्पादनांच्या किमतीत किती प्रतिबिंबित होतो याचे अधिक स्पष्ट चित्र या निर्देशांकातून दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF आणि विकसित अर्थव्यवस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतीशी सुसंगत PPI मुळे उत्पादक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांना किमतीतील बदलांचे अधिक अचूक विश्लेषण करण्यास मदत देखील मिळणार आहे. बरं, आता हे तर WPI च्या ऐवजी आपण PPI वापरणार हे तर क्लिअर झालं, परंतु लक्षात घ्या, सध्या वापरात असलेल्या 2011-12 हे जे काही बेस इयर आहे, हे आधारभूत वर्ष देखील आता बदलून आता 15 जून पासून 2022-23 या नवीन आधारभूत वर्षावर बेतलेली सुधारित WPI मालिका उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन म्हणजे DPIIT ने जाहीर केलेले आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, 2011-12 हे आता बेस इयर नाहीये, हे आता आधारभूत वर्ष नाही, तर आता नवीन आधारभूत वर्ष आहे 2022-23. आता WPI डायरेक्ट बंद करता येणार नाही, तर या WPI आत्ताच बंद करता शक्य नाहीये असं देखील जाहीर केलेलं आहे आणि या WPIच्या ऐवजी PPI आता लागू करणार आहे, परंतु पुढील 5 वर्षांसाठी WPI हे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. आणि यासोबतच आता काही महत्त्वाचे अजून निर्देशांक जाहीर करण्यात येणार आहेत. सुधारित मालिकेच्या बरोबरीनेच नवीन उत्पादित वस्तू किंमत निर्देशांक म्हणजेच आउटपुट प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, तसेच कच्चा माल किंमत निर्देशांक म्हणजेच इनपुट प्रोड्युसर प्राइस इंडेक्स आणि सेवा उत्पादन किंमत निर्देशांक हे देखील प्रथमच यावर्षी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे ह्या देखील फॅक्ट आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. खूप छान आणि महत्त्वाचं हे आर्टिकल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, यामध्ये तुम्हाला अजून कोणत्या बदल हवे असतील तर ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपण MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.